नमस्कार धनुराशी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संघट टॅरोवरती. आता आपण वेळ न वाया घालवता रीडिंग चालू करूयात. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करा सबस्क्राईब करून, कारण विदाऊट सबस्क्राईब केल्याशिवाय, विदाऊट एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग लागू होऊ शकत नाही. तर तुमची बघूया ऑगस्ट महिन्याची मुख्य ऊर्जा म्हणजेच ओव्हरऑल एनर्जी काय असणार आहे. तर धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026चा महिना अत्यंत उत्साही, प्रगतिकारक आणि नवचैतन्य भरलेला असेल, कारण तुमच्या कुंडलीतील ऊर्जा थेट तुमच्या मूळ अग्नितत्वाशी जोडली जात आहे. या महिन्याचा मुख्य गाभा एका धडाकेबाज आणि ताज्या सुरुवातीचा संकेत देतो, जिथे प्रदीर्घ काळापासून मनात असलेल्या नवीन कल्पना आणि योजनांना प्रत्यक्षात आणण्याची तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा असेल. तुमच्या मनात प्रेरणेचा पूर येईल. जुना आळस किंवा निराशा बाजूला सारून तुम्ही पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने कामाला लागाल. हा काळ तुम्हाला केवळ विचार न करत बसता थेट कृती करण्याचे आवाहन करत आहे, ज्यामुळे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगतीचे अनेक नवे मार्ग मोकळे होतील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक शक्तीवर, स्वातंत्र्यावर आणि आत्मविश्वासावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण निर्माण होईल, ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कोणत्याही कठीण परिस्थितीला धीराने आणि हसतमुखाने तोंड देण्याची अद्भुत क्षमता. या व्यवसायाचा विचार केला तर एखादी नवी नोकरी, प्रोजेक्ट किंवा व्यावसायिक भागीदारी सुरू होण्यासाठी हा सुवर्णकाळ ठरेल. वैयक्तिक नात्यांमध्ये नवा जिव्हाळा, उत्साह निर्माण होईल. फक्त एकच काळजी घ्या की अतिउत्साहाच्या भरात एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालू नका, अन्यथा तुमची शक्ती विखुरली जाऊ शकते. एका वेळी एका ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कमालीचा यशस्वी ठरेल. आता आपण बघूया तुमचं करिअर, व्यापार, नोकरी काय सांगतं. तर धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026चा महिना करिअर, व्यवसाय आणि शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या बदलांचा, मानसिक स्थलांतराचा आणि आत्मपरीक्षणाचा काळ असेल. सध्या तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा अभ्यासात एका अशा टप्प्यावर आहात जिथे जुन्या जुन्या क्लिष्ट आणि तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडून अधिक शांत आणि सुरक्षित वातावरणाकडे जाण्याची तीव्र गरज भासत आहे. हा काळ धावपळ करण्याचा नसून शांत डोक्याने विचार करून भविष्याची दिशा ठरवण्याचा आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीत किंवा व्यवसायात मानसिक त्रासाचा सामना करत असाल तर या महिन्यात परिस्थिती खूप सुधारेल. तुम्ही अधिक चांगल्या मानसिक स्थितीत प्रवेश कराल. करिअर आणि अभ्यासाच्या बाबतीत तर हा महिना तुम्ही बाह्य जगापासून थोडे दूर होऊन स्वतःच्या कौशल्यांवर काम करण्याचा सल्ला तुम्हाला देत आहेत. जर तुम्ही नवी नोकरी, प्रमोशन किंवा मोठ्या संधीच्या शोधात असाल तर ती संधी मिळण्यापूर्वी तुम्हाला सखोल आत्मपरीक्षण करावे लागेल. कोणत्याही घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी आधी विषयाचा पूर्ण अभ्यास करा. गरज पडल्यास एखादा अनुभवी मार्गदर्शकाचा किंवा शिक्षकाचा सल्ला घ्या. हे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल. व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ नवीन संशोधन, सखोल अभ्यास, नवीन कौशल्ये शिकण्यासाठी उत्तम आहे. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास किंवा स्थलांतर होण्याचे मजबूत संकेत आहेत. हा बदल सुरुवातीला थोडा कठीण किंवा अनपेक्षित वाटू शकतो, परंतु तो तुमच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्ही भूतकाळातील अपयश किंवा टेन्शन मागे सोडून एका नव्या आणि सकारात्मक प्रवासाला सुरुवात कराल. व्यवसायात नवी संधी शोधताना, नवीन प्रोजेक्ट हातात घेताना नियोजन करा पहिले. एकूणच ऑगस्ट महिना तुमच्या जुन्या समस्यांमधून बाहेर पडून एका संत, निश्चित प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा ठरेल. आता आपण पाहूया तुमची आर्थिक स्थिती काय सांगते या महिन्यात. तर धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना 2026चा आर्थिक बाबतीत अत्यंत भाग्यवान, प्रकाशमय आणि दूरगामी नियोजनाचा ठरणार. जर तुम्ही पैशांच्या येण्याबाबत काळजीत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आर्थिक चणचण दूर होऊन धनलाभाचे योग येत आहेत. तुमचे रखडलेले पैसे, थकीत पैसे किंवा जुनी गुंतवणूक या महिन्यात चांगला परतावा घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थैर्य आल्यामुळे तुम्हाला एक मानसिक दिलासा आणि सुरक्षा मिळेल. या महिन्यात केवळ पैसेच नाही मिळणार, तर तुमची गुंतवणूक आणि भविष्यातील नियोजनासाठी तुम्हाला अनेक संधी मिळतील.
तुम्ही केवळ आजचा विचार नाही करणार, तर पुढील अनेक वर्षाच्या आर्थिक सुरक्षेचा विचार करून मोठे निर्णय घ्याल. तुम्हाला परदेशात गुंतवणूक करायची असेल, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल, तर त्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्या डोळ्यासमोर अनेक पर्याय असतील, मग तुम्ही अतिशय विचारपूर्वक योग्य पर्यायाची निवड कराल. खर्चाच्या बाबतीत सांगायचं झाले तर या महिन्यात तुमचे खर्च नियंत्रणात राहतील. जे काही खर्च होतील ते प्रामुख्याने तुमच्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी, शिक्षणासाठी आणि प्रवासासाठी होतील, ज्याला आपण सकारात्मक गुंतवणूक असं म्हणू शकतो. बचतीचे नवे मार्ग मोकळे होतील. तुमचे आर्थिक नियोजन योग्य दिशेने जाईल. एकूणच हा महिना तुम्हाला आर्थिक समृद्धी तर देईलच, पण त्यासोबतच पैशांचे व्यवस्थापन करण्याची एक नवी आणि परिपक्व दृष्टी देऊन जाईल. तुमचा प्रेम संबंध काय, जर तुम्ही नात्यामध्ये असाल, विवाहित असाल, कपल असाल, तर धनु राशीच्या लोकांसाठी तर हा ऑगस्ट महिना कसा जाईल, तर अत्यंत सुरक्षित, प्रगतिकारक, स्थैर्य देणारा ठरणार. या महिन्यात तुमच्या नात्यांमध्ये प्रामुख्याने प्रामाणिकपणा, जबाबदारी, एकमेकांबद्दलचा आदर या गोष्टींना सर्वोच्च स्थान असेल. भूतकाळात जर काही नात्यात गैरसमज झाले असतील किंवा चढउतार आले असतील, तर या महिन्यात तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल आणि परिस्थिती अत्यंत सकारात्मक व स्पष्ट होईल. जे कपल्स आहेत, विवाहित आणि नात्यामध्ये असले आहेत, त्यांच्यासाठी तर हा महिना कमालीची प्रगती आणि स्थिरता दिसते. तुम्ही दोघेही एकमेकांच्या भावनांचा आदर करत नात्याला अधिक परिपक्व बनवाल. एकमेकांना भावनिक आणि आर्थिक पाठबळ देण्याची वृत्ती नात्याला अधिक मजबूत करेल. जर घरगुती किंवा कौटुंबिक वाद असतील तर ते अतिशय समजूतदारपणाने आणि शांततेने सुटतील. एकमेकांशी संवाद साधताना तुम्ही अत्यंत व्यावहारिक आणि स्पष्ट राहाल, ज्यामुळे तुमच्या नात्यात अजून पारदर्शकता येईल. जे जोडपे लग्नाचा विचार करत आहे त्यांच्यासाठी घरच्यांची संमती मिळणे किंवा नात्याला अधिकृत स्वरूप देणे म्हणजेच काय, तर साखरपुडा, लग्न यासाठी अतिशय अनुकूल काळ आहे. कायद्याशी संबंधित कोर्ट कचेरीचे काही कौटुंबिक विषय असतील तर ते निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे खूप मस्त संकेत दिसत आहेत. आता जे लोक पूर्णपणे सिंगल आहेत त्यांच्यासाठी तर हा महिना अत्यंत आशादायक दिसतोय. तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचे आगमन होऊ शकते जी स्वभावाने अत्यंत शांत, व्यावहारिक, काळजी घेणारी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. हे नवीन नाते केवळ तात्पुरत्या आकर्षणावर आधारित नसून दीर्घकालीन आणि भविष्याचा विचार करणारे असेल. तुम्ही असा जोडीदार मिळू शकतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संतुलन घेऊन येईल. तुम्ही आधीच कोणावर प्रेम करत असाल आणि त्यांना प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप उत्तम आहे. परंतु तुमचे प्रेम व्यक्त करताना प्रामाणिकपणा आणि स्पष्टता ठेवा. एकूणच ऑगस्ट महिन्यात तुमच्या नात्याला एक भक्कम पाया, सुरक्षितता देणारा ठरणार आहे, जिथे प्रेमासोबतच व्यावहारिक समजही अधिक वाढेल. आता तुमचं कुटुंब आणि घरातील वातावरण कसे राहील ऑगस्ट महिन्यामध्ये, ते एक अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि वैचारिक बदलांच्या टप्प्यातून जाताना दिसत आहे. हा महिना तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एका बाजूने अमर्याद प्रेमाची नवीन लाट घेऊन येत आहे, तर दुसऱ्या बाजूने काही जुन्या गोष्टींकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण होते. सुरुवातीला घरात काही बाबतीत संथपणा किंवा थांबल्यासारखी परिस्थिती जाणवू शकते, पण ती कुटुंबाच्या भल्यासाठीच असेल. महिन्याच्या सुरुवातीला घरातील वातावरण अत्यंत प्रेमळ, आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा वाढेल. जर भूतकाळात काही मतभेद किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो विसरून सगळे एकत्र येतील. घरात एक नवीन भावनिक सुरुवात होईल. कुटुंबाचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट लाभेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला भरभरून प्रेम व मानसिक बळ मिळेल. एखादं शुभ कार्य घरात ठरण्याचे किंवा आनंदी बातमी येण्याचे संकेत दिसत आहेत, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उत्साहाचे वातावरण राहील. परंतु याच काळात कुटुंबाशी संबंधित एखाद्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेताना परिस्थिती काही काळ रेंगाळू शकते. कुटुंबातील एखाद्या परिस्थितीकडे किंवा व्यक्तीकडे तुम्हाला तुमचा जुना दृष्टिकोन बदलून पाहावे लागेल. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत असे तुम्हाला वाटू शकते, पण अशा वेळी घाई गडबड न करता, हट्ट न करता शांत राहणे जास्त फायदेशीर ठरेल. परिस्थितीवर ताबा मिळवण्याऐवजी ती थोडी सोडून द्या आणि इतरांच्या बाजूनेही विचार करा. काही कौटुंबिक प्रकरणांमध्ये स्वतःहून थोडा त्याग करावा लागेल किंवा माघार घ्यावी लागेल, तरी मागे हटू नका, कारण हा संयम भविष्यात
घरात मोठी शांतता आणि समृद्धी घेऊन येईल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना काय सांगतो तुमच्या राशीसाठी? तर तर आरोग्य आणि स्वकाळजीच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक, सुदृढ आणि मानसिक शांतता देणारी ऊर्जा तुम्हाला लाभणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सर्वोत्तम आणि वरदानाचा काळ ठरणार आहे. तर तुम्ही गेल्या काही काळापासून शारीरिक थकवा, मानसिक ताण किंवा आरोग्याच्या एखाद्या जुन्या समस्येचा सामना करत असाल, तर या महिन्यात तुम्हाला त्यातून पूर्णपणे मुक्ती मिळेल. तुमचे शरीर पुन्हा एकदा पूर्ण ऊर्जेने भरून जाईल. तुमचे आरोग्य केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्याही कमालीचे उत्तम असेल. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि प्रियजनांकडून मिळणारा मानसिक आनंद आणि पाठबळ. जेव्हा मन आनंदी असते तेव्हा शरीराची रोगांशी लढण्याची ताकद अधिक दुप्पट होते. नेमका हाच अनुभव तुम्हाला या महिन्यात येईल. घरातील हसते खेळते वातावरण आणि नातेसंबंधांमधील जिव्हाळा तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान देऊन जाईल, ज्यामुळे मानसिक काळजी किंवा डिप्रेशन पूर्णपणे नाहीसे होईल. स्वकाळजीसाठी हा महिना तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा, कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला देत आहे. तुमची भावनिक स्थिती अत्यंत संतुलित राहील, ज्यामुळे तुम्ही स्वतःकडे आणि स्वतःच्या शरीराकडे अधिक सकारात्मकतेने पाहाल. थकवा दूर होऊन एक प्रकारचा ताजेतवाना तुम्हाला जाणवेल. एकंदरीत ऑगस्ट महिना तुमच्या आरोग्याला पूर्णत्व आणि परिपूर्ण देणारा ठरणार आहे. विश्वाचा तुमच्यासाठी अंतिम सल्ला हाच आहे आणि लकी एनर्जी सांगताना युनिवर्स तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाच्या मानसिक आणि भावनिक बदलांचा संदेश देत आहे इथे. हा महिना तुमच्यावर असलेल्या भूतकाळाचा भार उतरून जुन्या दुःखातून बाहेर पडून नव्या संधीकडे पाहण्याचा आहे. सध्या तुम्ही स्वतःवर जबाबदाऱ्यांचे आणि कामाचे प्रचंड ओझे लादून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला कमालीचा थकवा आणि ताण जाणवत असेल. तुम्ही एकाच वेळी सर्व गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत आहात. पण युनिव्हर्सचा सल्ला आहे की आता हे ओझे खाली ठेवण्याची आणि नको असलेल्या जबाबदाऱ्यांपासून स्वतःला मुक्त करण्याची हीच ती वेळ आली आहे. तुमच्या लकी एनर्जीचा विचार केला तर ती एका मोठ्या मानसिक परिवर्तनाशी जोडलेली आहे. कधी कधी आपण आयुष्यात जे गमावले आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या नाहीत त्याच गोष्टीचा विचार करून आपण दुःखी होत राहतो. तुमच्या आजूबाजूला अजूनही चांगल्या गोष्टी आणि सुवर्ण संधी उपलब्ध आहेत, पण तुमचे लक्ष जुन्या अपयशांवर किंवा नुकसानावर असल्यामुळे तुम्ही त्या पाहू नाही शकत आहात. तुमची खरी लकी अपॉर्च्युनिटी याच गोष्टीत दडली आहे की तुम्ही जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलाल आणि भूतकाळातील निराशा मागे सोडून द्याल, तेव्हाच तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग अगदी समोर स्पष्ट दिसू लागतील. युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की जे गेले ते आता बदलता नाही येणार, पण जे समोर आहे ते नक्कीच सुंदर घडवता येईल. कामाचा किंवा नात्याचा अतिविचार करून स्वतःला थकवू नका. या महिन्यात जेव्हा तुमचा जुना भावनिक भार आणि नकारात्मकता तुम्ही सोडून द्याल, तीच तुमची सर्वात मोठी लकी एनर्जी ठरेल. हा बदल स्वीकारताच तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडतील. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.